नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंगा काबू योजनेची रंगीत तालीम. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणत्याही अनुचित प्रकारास वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ करण्यासाठी लातूर पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याचा ठाम संदेश देण्याच्या उद्देशानं आज 11 जानेवारी रोजी दंगा काबू योजनेची रंगीत तालीम व रूट मार्चचं आयोजन करण्यात आले होतं. दुपारी 1:05 दरम्यान पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या नेतृत्वाखाली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम यशस्वीपणे पार पडली. या तालिमीमध्ये गांधी चौक, शिवाजीनगर, MIDC, विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, 10 दुय्यम अधिकारी, 53 पोलीस अंमलदार, 1 RCP प्लाटून सहभागी झाले. या रंगीत तालमी दरम्यान दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी, जमाव कसा नियंत्रित करावा, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कायदेशीर मार्गाने परिस्थिती कशी हाताळावी, विविध विभागांमधील समन्वय कसा साधावा याचं प्रात्यक्षिक स्वरूपात सादरीकरण करण्यात आलं. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. दंगा काबू योजनेची रंगीत तालीम पूर्ण झाल्यानंतर दुपारी 2:30 ते 2:45 या वेळेत गंजगोलाई ते सुभाष चौक, अंबिका मंदिर, पोस्ट ऑफिस मार्गे पोलीस स्टेशन, गांधी चौक असा रूट मार्च घेण्यात आला. हा रूट मार्च केवळ पोलीस दलाच्या तयारीचं प्रदर्शन नसून समाजातील प्रत्येक घटकासाठी सकारात्मक संदेश होता. निवडणुकीदरम्यान शांतता, सौहार्द आणि सामाजिक सलोखा राखावा, अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास त्वरित पोलीस प्रशासनास कळवावं, मतदानाचा हक्क निर्भय वातावरणात बजावण्यासाठी पोलीस दल तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं आवाहन लातूर पोलीस